रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। चकली तेलकट होण्याचं टेन्शन ना मऊ पडण्याचं टेन्शन। आज आपण खमंग कुसकुशीत चकली भाजणीपासून आज आपण मस्त एकदम क्रिस्पी अशी चकली तयार करणार आहोत। तांदूळ कोणता घ्यावा, डाळीचं प्रमाण किती असावं, या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण चकलीची भाजणी 1 किलो प्रमाणात करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला तांदूळ हा अर्धा किलो घ्यायचा आहे आणि 1.5 वाटी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी मूग डाळ घेतलेली आहे 1 वाटी। त्यानंतर पाऊण वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे। तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून आपल्याला सुकून घ्यायची आहे आणि सुकल्यानंतर आपल्याला कढईमध्ये एक एक करून हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे कढईमध्ये मी अर्धा किलो तांदूळ छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तांदूळ आणि डाळ छान भाजल्या गेली तर आपली चकलीसुद्धा छान खुसखुशीत तयार होतात। लो फ्लेमवरती आपल्याला तांदूळ छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता बघा, तांदळाचा रंग थोडासा चेंज झालेला आहे आणि तांदूळ आता छान असे कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। काढताना आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढायचं नाही आहे, त्यावरती आपल्याला आधी कॉटनचा रुमाल अंथरून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ही भाजणी घालायची आहे। तर अशा पद्धतीने केली ना तुम्ही तर आपली भाजणी ओली होत नाही। आपली भाजणी जे आपण भाजतो ना ते वाफेमुळे पाणी सुटतं त्यामुळे आपली भाजणी नरम पडते। त्यामुळे दळताना ते पीठ व्यवस्थित दळलं जात नाही आणि चकल्यासुद्धा त्या व्यवस्थित होत नाही। त्यामुळे आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती हे सगळं पसरून थंड करून घ्यायचं आहे। आता त्याचबरोबर आपल्याला इथे सगळ्या डाळीसुद्धा भाजून घ्यायच्या आहेत। चण्याची डाळ घातली इथे मी, तर चण्याची डाळसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही काढायची आहे। चण्याची डाळ भाजण्यासाठी थोडासा वेळ आपल्याला जास्त द्यावा लागतो याच्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता चण्याची डाळसुद्धा आपली भाजल्या गेलेली आहे। आता ही सुद्धा आपण काढून घेऊया। मुगाची डाळ आणि उडदाची डाळ मी एकत्र भाजून घेणार आहे। या डाळींना फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे आपण ह्या डाळी दोन्हीही एकत्र भाजून घेतलेल्या आहेत। एकत्र धुतल्यासुद्धा आहेत आणि त्यामुळे एकत्र भाजल्यासुद्धा गेलेल्या आहेत। तर आता लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्या डाळीसुद्धा छान भाजून घ्यायच्या आहेत। आता ह्या दोन्ही डाळी छान भाजल्या गेलेल्या आहेत, ह्या डाळीसुद्धा आपण काढून घेऊया। तर आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचं जिन्नससुद्धा भाजून घ्यायचं आहे। जसं की याच्यामध्ये आता आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। तर 1 किलो भाजणीसाठी आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत। तर पोहेसुद्धा आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। पोहेसुद्धा आपले छान भाजल्या गेलेले आहेत। आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता पाऊण वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। तर साबुदाणासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता आपला साबुदाणासुद्धा छान भाजला गेला आहे, ते सुद्धा आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पाव वाटी धणे घ्यायचे आहेत। धणेसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत। धणे भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, थोडेसे गरम झाले ना की याला आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये इथे मी 2 चमचे जिरं घेतलेलं आहे। आता गॅस बंद केला आहे, कढई खूप जास्त गरम आहे, त्यामुळे जिरंसुद्धा भाजलं जाईल। तर जिरंसुद्धा आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। भाजणीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण इथे भाजून घेतलेलं आहे। आता आपली इथे भाजणी तयार झालेली आहे। तर भाजणी आपल्याला पूर्णपणे थंड करायची आहे। थंड झाल्यावरती गिरणीवरती जाऊन आपल्याला दळून आणायचं आहे। तर दळताना आपल्याला गव्हाच्या पिठावरती ही दळणी लावायची नाही आहे, ज्वारी किंवा बाजरीच्या पिठावरती तुम्ही हे पीठ लावू शकता। तर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे। हे 1 किलो भाजणीचं पीठ आहे। तर मी ते 1 किलोच्या चकल्या करणार आहे, त्यासाठी ते मी संपूर्ण पीठ ते वापरलेलं आहे। पिठामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे। हातावर थोडंसं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा छान फ्लेवर चकलीना येतो। त्यानंतर इथे मी 4 चमचे सफेद तीळ घातलेले आहेत। तर तीळ आणि ओवा थोडासा कमी जास्त केलात ना तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे। चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर इथे मी 2 चमचे इतका मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी 4 चमचे तिखट घातलेलं आहे। तर तिखटसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता, पण 1 किलो भाजणीसाठी 4 चमचे हे तिखट पुरेसं होतं। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर एखादा चमच तुम्ही इथे वाढू शकता। आता आपल्याला पिठामध्ये कोरडं सगळं साहित्य आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि खाऊन बघायचं आहे अगदी मीठ बरोबर झालेलं आहे की नाही। तर इथे मी पाव वाटी तेल छान गरम करून घेतलेलं आहे। तर तेल एकदम छान धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। पिठावरती सगळीकडे आपल्याला हे तेल घालायचं आहे आणि उलटण्याने आपल्याला सगळ्याला पिठाला लावून द्यायचं बघा। अशा पद्धतीने हे उलटण्याने सगळ्या बाजूनी
तेल लावायचं आहे. तेल खूप गरम आहे त्यामुळे आपल्याला उलटण्याने सगळ्या बाजूने तेलपर्यंत लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हाताने चोळून सगळ्या आपल्या पिठाला हे तेल छान असं व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे. त्यामुळे चकली आपली मस्त एकदम खुसखुशीत बनते. तर आता आपल्याला इथे गरम पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर छान गरम पाणी करायचं आहे आपल्याला, कोमट पाण्याने नाही करायचं आहे. गरमच पाणी एकदम झालं पाहिजे, छान उकळ आली पाहिजे, त्या पाण्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर सगळ्या बाजूनी छान असं हे चोळून घेतलेलं आहे मी. आता इथे पाणीसुद्धा छान गरम करून घेतलेलं आहे. तर इथे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. जितकं पाणी आपल्याला लागेल ना तितक्या अंदाजाने पाणी आपल्या ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्स करायचं आहे. चकलीचं पीठ हे घट्ट मळायचं आपल्याला, नाहीतर काटे पडणार नाही त्याचे आणि चकलीसुद्धा खुसखुशीत होणार नाही. तर त्याच्याकडून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की आपण हाताने मळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला एकदम 1 किलो एवढं पीठ मळता येत नसेल तर थोडं थोडं करून हे पण पीठ हे मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी आपल्याला याच्यावरती घ्यायचं आहे. हळूहळू करून पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. तर मळलेलं पीठ आपल्याला थोडं थोडं करून बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगलं मळता येईल आपल्याला. तर तुम्ही इथे बघू शकता पीठ मी कसं हे आबडधोबडच मळलेलं आहे, असं व्यवस्थित मळलेलं नाही आहे. तर असंच पीठ आपल्याला सुरुवातीला मळून घ्यायचं आहे. आता आपण इथे मळलेल्या पिठावरती इथे आपण झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बघा छान अशी याला वाफ आलेली आहे आणि या वाफेमध्येच हे पीठ छान आपण शिजवून घेतलेले आहे. तर या पिठामध्ये आपल्याला पाण्याचा हात लावून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पीठ आपल्याला हे घ्यायचं आहे आणि आपल्याला आता गरम पाण्याचा वापर नाही करायचा आहे, थोडंसं कोमट पाणी इथे वापरायचं आहे. चकलीचं पीठ जितकं छान मळाल ना तितक्याच चकल्या आपल्या छान व्यवस्थित तयार होतात आणि त्याला काटेसुद्धा खूप मस्त येतात. तर आपल्याला बघा थोडंसं हात आपल्याला पाण्याचा घालून पूर्ण छान असं मऊसूत असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बघा पीठ कशा प्रकारे मळलं गेलं आहे बघा, जास्त घट्टही नाही आणि पातळसुद्धा नाही. तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि साच्यामध्ये घालून आपल्याला चकल्या तयार करून घ्यायचं आहे. साच्याला थोडंसं तेल लावायचं आहे. आता गॅसवरती इथे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला चकली पाडायला घ्यायचं आहे. तर इथे मी प्लेट घेतलं, तर प्लेटवरती आपल्याला या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि काही सुंदर काटा आलेल्या बघा, मस्त एकदम काटेरी चकल्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. पीठ जर घट्ट असेल ना तर चकलीला ना काटे खूप मस्त येतात बघा आणि दिसायलासुद्धा ते खूप छान दिसतात. आणि तुम्ही बघू शकता बघा पीठ कुठेही आपलं तुटत नाही आहे, एकदम एकसारखं हे पीठ येते बघा. त्यामुळे जास्त मळलं ना आपण व्यवस्थित तर पीठ असे तळल्या जात नाहीत आणि पीठसुद्धा चकली करताना मस्त व्यवस्थित असं पडलं जातं. आणि चकल्या ज्या वेळेस करतो ना आपण त्यावेळेला खूप जास्त मोठ्यासुद्धा करायच्या नाही आहेत आणि एका वेळेला आपल्या 4 ते 5 चकल्या करायच्या आहेत आणि त्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. खूप जास्त एका वेळेला तुम्ही चकल्या करून ठेवल्यात ना तर त्या सुकतात आणि तेलामध्ये जाऊन त्या तुटतातसुद्धा. त्यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणात चकल्या करून ठेवायच्या नाहीत. तर आपल्याला अशा पद्धतीने ह्या चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहे आणि तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकताय बघा. तर तेल आपल्याला कुठपर्यंत गरम पाहिजे बघा. तर छोटा तुकडा मी टाकून बघितलेला आहे चकलीचा, छान असे बुडबुड आलेत बघा, म्हणजे आपल्याला तेल इथपर्यंतच गरम पाहिजे. चकली टाकल्यानंतर ती लगेचच वरती आली पाहिजे अशी, तर त्यामुळे छान अशी हलकी चकली आपली तयार होते आणि मस्त खुसखुशीत चकली आपली तयार होते. तुम्ही ते बघू शकता बघा तेलात टाकताच आपल्या चकल्या ज्या आहेत ना त्या पटकन अशा वरती येतात, म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या चकल्या छान अशा खुसखुशीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला मीडियम गॅसवरती आणि नंतर आपल्याला फास्ट गॅसवरती चकल्या ह्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला पलिताने किंवा झाऱ्याने अजिबात हात लावायचा नाही आहे. चकली घातल्यावरती तेलावरती जे बुडबुड येतात ते पूर्णपणे शांत झाले की मगच आपल्याला चकली ही पलटून घ्यायची बघा. दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान तळून घ्यायची आहे. चकल्या ह्या छान एकदम मस्त एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. आता आपल्याला काढून घ्यायचे बघा, काय मस्त कलर आला आहे तुम्ही बघू शकताय बघा. आता आपल्याला चकल्या ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या टिश्यू पेपरवरती ठेवून द्यायचे, म्हणजे जर एक्स्ट्रा तेल असेल तर ते सुद्धा निघून जाईल. पण अशा पद्धतीने आपण जे पीठ भिजवलेलं आहे ना त्या पिठापासून या चकल्या अजिबातसुद्धा तेलकट होत नाही. अगदी नो फेलवाली ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बाकीच्या उरलेल्या चकल्यासुद्धा आपण अशा पद्धतीने हे तयार करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम आतून एकदम छान अशी पोकळ झाली बघा, किती छान पोकळ झालेली बघा, म्हणजे चकली मस्त एकदम
खुसखुशीत झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने चकल्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.